तारवीमधून भाजपचे उमेदवार सुमित वानखेडे 1675 मतांनी आघाडीवर आहे। तारवीमधून सुमित वानखेडे आघाडीवर 1675 मतांची आघाडी। माहिती 137 तर महाविकास आघाडी 135, भाजप 90, शिवसेना 26, राष्ट्रवादी 21, काँग्रेस 50, ठाकरे गट 40 आणि राष्ट्रवादी पवार गट 45 जागांवर आघाडीवर। येवल्यातनं दुसऱ्या फेरी अखेर सुद्धा छगन भुजबळ 1300 मतांनी पिछाडीवर। तर महत्त्वाची बातमी, धुळ्यातल्या 5 पैकी 4 जागांवर भाजपने आता आघाडी घेतलेली आहे। भाजपचा वर्चस्व धुळ्यावर पाहायला मिळतोय। तर भाजप 90, शिवसेना 26, राष्ट्रवादी 21। आतापर्यंतच्या कलानुसार महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर। पहिल्या फेरीत चंदगड विधानसभा मतदारसंघातनं भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील आघाडीवर। कलानुसार सत्तेची गणित आता अपक्षांच्या दिशेने असल्याचं पाहायला मिळत आहे। आतापर्यंतच्या कलानुसार यामध्ये काटेकी टक्कर महाविकास आघाडी महायुतीमध्ये। श्रीगोंदामध्ये विक्रम पाचपुते यांनी आता आघाडी घेतली आहे 3504 मतांची। पाचपुते यांना आघाडी। तर सांगोल्यातून बाबासाहेब देशमुख हे सातत्याने आघाडीवर आहेत। सांगोल्यामधून शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख आघाडीवर। मावळमधून सुनील शेळके 3207 मतांनी आघाडीवर। तर राजापुरातून किरण सामंत हे 1023 मतांनी आघाडीवर आहे। सांगोल्यामधून बाबासाहेब देशमुख आघाडीवर। तर चंदगडमध्ये शिवाजीराव पाटील अपक्ष उमेदवार आहेत, 2300 मतांनी ते आघाडीवर आहेत। चंदगडमध्ये अपक्ष उमेदवारानं आघाडी घेतली आहे। खेड आळंदीमध्ये ठाकरे गटाचे काळे यांना आघाडी। दिलीप मोहिते पिछाडीवर। तर खेड आळंदीमध्ये ठाकरे गटाचे काळे यांना आघाडी, दिलीप मोहिते हे मागे पडले। 8613 मतांनी आघाडीवर।